SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह काँग्रेसच्या खासदारांना ताब्यात। पेपरफुटी विरोधात केंद्र सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल। नवी दिल्ली। देशभरात वाढत्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर जोरदार आंदोलन केले। या आंदोलनाचे नेतृत्व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह अनेक काँग्रेस खासदार या आंदोलनात सहभागी झाले। आंदोलनादरम्यान पोलिसांनी राहुल गांधी, खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसच्या अनेक खासदारांना ताब्यात घेतले। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला। नीटसह विविध परीक्षांमधील पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राहुल गांधी यांनी केली। राहुल गांधी म्हणाले, आम्ही तुरुंगाला किंवा दडपशाहीला घाबरत नाही। विद्यार्थ्यांच्या न्यायासाठीचा आमचा संघर्ष सुरूच राहील। अटक करून आवाज दाबता येणार नाही। काँग्रेसने जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार आणि अश्रुधुराच्या वापराचाही तीव्र निषेध केला। विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठीचा लढा सुरूच राहील असा निर्धार काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केला।